नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी कल्याणी कुलकर्णी अर्थात उपाध्ये मॅडम. आपण इयत्ता 9वी मराठीचा 8वा पाठ अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या हा पाठ पाहणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर यशवंत पाटणे. हे प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांची काही पुस्तके पुढील प्रमाणे: शेकोटी, सुंदर जगण्यासाठी, चैतन्याचे चांदणे, जगाच्या कल्याणा, स्वरगंगेच्या काठी, ग्रंथ अमुचे साथी, चंदनाचे हात, सत्यशोधक तेंडुलकर इत्यादी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. हा पाठ जो आहे अभियंत्यांचे दैवत, हा पाठ डॉक्टर यशवंत पाटणे यांच्या चैतन्याचे चांदणे या पुस्तकातून घेतला आहे. आता पाठाची प्रस्तावना पाहूया. विज्ञान युगातील विश्वकर्मा व आपल्या विषयातील अचूक ज्ञानासाठी विख्यात असलेले डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनाचा व कार्याचा परिचय लेखकांनी प्रस्तुत पाठातून करून दिला आहे. आता विज्ञान युगातील विश्वकर्मा असं लेखकांनी या ठिकाणी म्हणलं आहे. त्यासाठी विश्वकर्मा म्हणजे कोण हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. असं म्हणतात की सगळे देव आपण जे पुराणांमध्ये ऐकतो त्या सर्व देवांच्या ज्या वास्तू म्हणजे ज्या इमारती उभ्या केल्या त्याचा जो निर्माता होता तो विश्वकर्मा असं मानलं जातं. पण डॉक्टर विश्वेश्वरय्या हे या युगातील म्हणजे आत्ता चालू असलेलं युग हे विज्ञान युग आहे असं आपण मानतो. तर या विज्ञान युगातील ते विश्वकर्मा आहेत. आता आपण एक एक परिच्छेद पाहूया. विश्वाचा पसारा अफाट आहे, म्हणजेच हे जग फार मोठे आहे आणि त्यावर ईश्वराचे नियंत्रण आहे. नियंता म्हणजे नियंत्रण करणारा. तोच पृथ्वीचे नंदनवन करण्यासाठी विश्वेश्वरय्या यांच्यासारखे अभियंते म्हणजे इंजिनियर, तर पृथ्वीचे नंदनवन करण्यासाठी विश्वेश्वरय्या यांच्यासारखे अभियंते पृथ्वीवर पाठवत असतो. नंदनवन म्हणजे खरं तर काल्पनिक अशी स्वर्गातील बाग. तर अशी बाग पृथ्वीवर सुद्धा फुलून यावी म्हणून विश्वेश्वरय्या यांच्यासारखे अभियंते परमेश्वरच जणू पृथ्वीवर पाठवत असतो असे लेखकाचे म्हणणे आहे. कर्नाटक राज्यातील मैसूर या ठिकाणी वृंदावन उद्यान आहे. जुने जर हिंदी चित्रपट पाहिले तर त्या जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये आपल्याला हे उद्यान बऱ्याच वेळा पाहायला मिळते. या वृंदावन उद्यानाची अद्भुत निर्मिती डॉक्टर विश्वेश्वरय्या यांची आहे. डॉक्टर विश्वेश्वरय्या यांना शतकोत्तर आयुष्य लाभले. आता शतकोत्तर आयुष्य म्हणजे काय पहा. त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 आणि मृत्यू 14 एप्रिल 1962 म्हणजेच 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य त्यांना लाभले. विश्वेश्वरय्या यांच्या पूर्वजांचे गाव होते आंध्र प्रदेशमधील मोक्षगुंडम. विश्वेश्वरय्या यांचा जन्म झाला कर्नाटक राज्यातील मदनहळ्ळी या ठिकाणी. शालेय शिक्षणानंतर त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण आणि नोकरीचा प्रारंभ झाला महाराष्ट्रामध्ये. म्हणून लेखक या ठिकाणी असे म्हणतात की ज्याप्रमाणे त्यांचे नाव विश्वेश्वरय्या आहे त्या नावातच जणू काही विश्वाला व्यापून टाकणारी विश्वात्मकता आहे आणि ती त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातही अवतरली होती. म्हणजेच अनेक राज्यांमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने ते फिरले, म्हणजेच नावामध्ये त्यांच्या विश्वात्मकता आहे असे लेखक या ठिकाणी म्हणतात. आशावादी मनुष्य नेहमी एक नवी स्फूर्ती व शक्ती घेऊन वावरत असतो. म्हणजे तो कधीही निराश होत नाही. चांगलेच काहीतरी घडेल अशी प्रबळ इच्छा आणि शक्ती घेऊन वावरत असतो. असा आशावादी मनुष्य शांततापूर्ण आणि सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला अधिक महत्त्व देतो. विश्वेश्वरय्या त्यापैकीच एक होते. सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम
प्रसन्नता, संयम व प्रचंड आशावाद ही आपल्या दीर्घ जीवनाची पंचसूत्री आहे असं ते म्हणत. सुनियंत्रित आचरण म्हणजेच नियमबद्ध वागणे, प्रत्येक काम वेळेत कसे होईल याप्रमाणे नियोजन करणे आणि त्याचबरोबर कठोर परिश्रम म्हणजे खूप कष्ट घेणे, प्रसन्न राहणे कायम, स्वतःवर नियंत्रण असले पाहिजे, संयम असला पाहिजे आणि प्रचंड आशावाद ही आपल्या दीर्घ जीवनाची पंचसूत्री त्यांनी सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सगळेच धडे आणि कविता, त्यातून तुम्ही काहीतरी विचार घ्यावा, तुमच्या विचारांना काहीतरी दिशा मिळावी, तुम्हाला काहीतरी संदेश त्यातून मिळावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला असतो. तर असाच या पाठामध्ये तिसरा परिच्छेद जो आहे, त्या तिसऱ्या परिच्छेदामधून सुद्धा तुम्ही काहीतरी शिकण्यासारखं आहे. काय म्हणले पहा. शालेय शिक्षण घेत असतानाच विश्वेश्वरय्या आपल्या सुसंस्कृत पित्याला पारखे झाले. म्हणजेच अगदी शाळेत असतानाच विश्वेश्वरय्या यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. परिस्थिती फार काही श्रीमंत नव्हती, बेताचीच होती. पण आई मात्र मनाने खूप श्रीमंत होती आणि जिद्दी होती. तिने ठरवलं की आपल्या पतीच्या निधनानंतर आपल्या मुलाचं शिक्षण थांबता कामा नये. त्याच्या शिक्षणासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी विश्वेश्वरय्यांच्या आईची होती. पण अशाच आईचा हा मुलगा, त्याने सुद्धा शिक्षणाचा भार आईवर पडू नये म्हणून विश्वेश्वरय्यांनी शिकवण्या करून पैसे उभे केले. त्यासाठी पुष्कळ कष्ट घेतले आणि या कष्टातून जी कमाई झाली त्या कमाईमधून महाविद्यालयाची पदवी मिळवली. महाविद्यालयाची पदवी नुसती मिळवलीच नाही, तर प्रथम श्रेणीत ती पदवी मिळवली, म्हणजेच फर्स्ट क्लास मिळाला. पुढे प्राचार्यांच्या सल्ल्यानुसार पुणे गाठले. तेथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1883 साली झालेल्या अभियांत्रिकीच्या परीक्षेत ते मुंबई प्रांतात प्रथम श्रेणीत आले. स्वातंत्र्यपूर्व काळ असल्यामुळे त्यावेळी राज्याची रचना झालेली नव्हती, प्रांत होते. पुणे मुंबई प्रांताची त्यावेळी येत असेल म्हणून असं म्हणलेलं आहे की 1883 मध्ये झालेल्या पदवी परीक्षेत विश्वेश्वरय्या मुंबई प्रांतात प्रथम श्रेणीत आले. आता पुण्यातलं अभियांत्रिकी महाविद्यालय तुम्हाला माहिती असेलच. शिवाजीनगरला हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. जर तुम्ही शिवाजीनगरच्या त्या COEP कॉलेजच्या चौकात गेलात तर पुलाखाली मोठा जो पिलर आहे त्या पिलरवर डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचं चित्र त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या इंजिनियर्सनी रेखाटलेलं तुम्हाला दिसेल. मुंबई सरकारच्या नाशिक विभागात सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंता पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले. म्हणजे पहा, अभियांत्रिकीची पदवी 1883 साली मिळवल्यानंतर लगेचच मुंबई सरकारच्याच नाशिक विभागामध्ये त्यांना सहाय्यक अभियंता पदावर सार्वजनिक बांधकाम खात्यात निवडण्यात आले, नियुक्त करण्यात आले, म्हणजे नेमणूक झाली त्यांची. ज्या वर्षी त्यांची नेमणूक झाली त्याच वर्षी त्यांनी खानदेशामधल्या म्हणजे महाराष्ट्रातला उत्तरेकडचा जो भाग आहे, धुळे, जळगाव, नंदुरबार, या भागाला खानदेश असं म्हणतात. तर खानदेशामधल्या एका नाल्यावर पाईप बसवण्याचं अशक्यप्राय म्हणजे जे होऊच शकणार नाही असं वाटत होतं, ते काम त्यांनी शक्य करून दाखवलं. हे काम आव्हानात्मक होतं, मोठं अवघड काम होतं, पण आपल्या कौशल्याचा वापर करून विश्वेश्वरय्या यांनी ते काम करून दाखवलं. अर्थातच त्यांच्या या कामामुळे त्यांच्या जे अधिकारी वर्ग होते ते बेहद्द खुश झाले आणि त्याचाच फायदा म्हणून किंवा त्याचीच फलश्रुती म्हणून त्यांना सिंध प्रांतातील सक्कर शहराच्या पाणी पुरवठ्याची क्लिष्ट जबाबदारी म्हणजे अत्यंत अवघड अशी जबाबदारी विश्वेश्वरय्या यांच्यावर सोपवण्यात आली.
सिंध प्रांतातील सक्कर शहर हे आता पाकिस्तान देशामध्ये येते. झाले असे की सक्कर नगरपालिकेने गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळील एका उंच डोंगरावर एक जलाशय बांधला होता. नदीचे पाणी मोठ्या पंपाने खेचून त्या जलाशयात साठवले जाई. मग वाळू मिश्रित गढूळ घाणेरडे पाणी मुक्तपणे नागरिकांना पुरवले जाई. बिचाऱ्या नागरिकांना पाणी सोसवत नव्हते आणि प्रचंड खर्चामुळे पाणी फिल्टर करणे नगरपालिकेला झेपत नव्हते. डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी ज्या पद्धतीने आपल्या ज्ञानाचा उपयोग केला ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आता हे पाणी फिल्टर करण्यासाठी खूप खर्च होता आणि हा खर्च नगरपालिकेला झेपत नव्हता. मग विश्वेश्वरय्यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यांनी अत्यंत व्यावहारिक व अल्पखर्चिक तोडगा काढला. म्हणजे उपाय शोधला. कसा उपाय शोधला तर अत्यंत व्यावहारिक आणि कमी खर्चामध्ये काम होईल असा उपाय त्यांनी शोधला. काय केलं तर नदीच्या काठाजवळ पात्रातच एक गोल व खोल अशी विहीर खोदून काढायला लावली. विहिरीच्या तळापासून नदीच्या प्रवाहाखाली एक बोगदा खणला. नैसर्गिक पद्धतीने विहिरीमध्ये स्वच्छ व शुद्ध पाणी साचू लागले. स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आले. तो साऱ्या भारतीयांच्या कुतूहलाचा आणि कौतुकाचा विषय झाला. अल्पखर्चिक म्हणजे जर आपल्याकडे ज्ञान असेल तर त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. कमी खर्चात हे आव्हान कसं पेलायचं हे विश्वेश्वरय्यांनी अभ्यास करून पाहिलं आणि त्वरित त्याची अंमलबजावणी केली आणि सक्करकरांना जलामृत म्हणले पहा या ठिकाणी पाण्याला. म्हणजे अमृतासारखं जणू काही पाणी, स्वच्छ पाणी या सक्करकरांना मिळालं. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आले आणि हा विषय संपूर्ण भारतीयांच्या दृष्टीने कुतूहलाचा होता आणि तितकाच कौतुकाचा सुद्धा होता. डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी 1907 मध्ये म्हणजे वयाच्या केवळ 47व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. म्हणजे ते स्वतःहून रिटायर झाले. त्यांच्या सेवेचा गौरव म्हणून मुंबई सरकारने त्यांना पेन्शन दिली. त्यांनी गरजेपुरते पैसे ठेवून सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी खर्च केली. या पाठीमागे त्यांची इच्छा एकच होती की आपल्यासारखा कोणी प्रतिकूल परिस्थितीत झुंजत असेल तर त्याला प्रोत्साहन मिळावे. मानवतेचे हे मूल्य कृतीने जोपासणाऱ्या विश्वेश्वरय्यांनी आपल्यातल्या माणुसकीचे असे लोभस दर्शन घडवले. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आत्तापर्यंत अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचे खडतर बालपण, त्यांच्या दीर्घ आयुष्याची पंचसूत्री, त्यांची विश्वात्मकता, अशक्य वाटणारी कामे शक्य करून दाखवणे, पाण्याचे प्रश्न सोडवणे, आव्हानात्मक कामे पूर्ण करणे आणि वयाच्या केवळ 47व्या वर्षी सेवानिवृत्ती घेऊन मिळालेली पेन्शन गरजू होतकरू विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांकरता देऊ केली आणि मानवतेचं मूल्य जपलं. डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचं कार्य इतकं मोठं आहे की एका भागात होणं शक्य नाही. म्हणून स्वेच्छानिवृत्तीनंतरचा काळ आपण दुसऱ्या भागात पाहणार आहोत. पहिला भाग या ठिकाणी संपत आहे. आपण दुसऱ्या भागात आता भेटूया. धन्यवाद.